काय असतं माहेरपण? भला मोठा बंगला आणि श्रीमंती थाट, की मायेकडे नेणारी अनवट वाट? माहेरपण म्हणजे तर भावंडांचा गोतावळा, मंतरलेले क्षण, आपुलकीचे शब्द आणि हळवे मन. बापाच्या नजरेतलं प्रेम, आईच्या स्पर्शातली माया, भावजयांची निस्वार्थ मैत्री, भावाच्या आधाराची छाया. भाचवंडांची लाडकी हाक, मैत्रिणींचा गोतावळा, बालपणाकडे नेणारी घसरगुंडी आणि आठवणींचा झोपाळा. आजीच्या गोधडीच्या उभेत अवघं बालपण साठलेलं, मनात दाटलेल्या आठवणींनी डोळ्यात आभाळ उतरलेलं. भाची बरोबरचं लुटूपुटूचं भांडण आपलंच प्रतिबिंब दाखवून जातं. तिच्या प्रत्येक कृतीत मन आपलं बालपण शोधत राहतं. पांघरावी नाही लागत इथे समंजसपणाची झूल, सहज होऊन जाता येतं मुलांमध्ये मूल. दारापुढचा प्राजक्त, चाफा आणि मोगरा, धुंद करणाऱ्या सुगंधांचा दुखऱ्या मनावर उतारा. मंद सुगंध मधुमालतीचा कधी देऊन जातो फुल, निशिगंध आणि रातराणीची कधी अलगद पडते भूल. संध्याकाळ लेऊन येते आठवणींचा बहर, मस्त हिंदोळत राहतं त्यात माहेर आणि सासर. कधी छान जमून येतो ह्या साऱ्यांचा मेळ, कधी काळीच चिरत जाते हीच कातर वेळ. सांजवात करते मात्र सारा कल्लोळ शांत, निरांजनातली मंद वात जसा अंधाराचा अंत. बाल्य आणि तारुण्य भेटत प्रौढत्वाला उरावरी, वर्षभर पुरून उरते उत्साहाची शिदोरी. काय आणि किती सांगावं अपुरच पडेल शब्दांचं धन. अखंड आनंदी ठेव देवा प्रत्येक स्त्रीचं माहेरपण.